नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंडच्या पोर्टलला एक नवीन नोटीस आलेली आहे आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी यामध्ये गुड न्यूज आहे। आता ओबीसी विद्यार्थ्यांचं झालं, एससीबीसी विद्यार्थ्यांचं झालं, परंतु एससी एसटी विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न पडतोय। तर ही नवीन नोटीस काय आहे हे आपण थोडक्यात पाहून घेऊयात। तर तुम्ही जेव्हा LLB 3 इयरच्या कॅप राऊंडला याल तर तुम्हाला इथं GR फॉर ओबीसी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हा एक नवीन GR आलेला दिसेल। मित्रांनो, हा GR पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, पाहूयात हा GR नेमका काय आहे। सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामधील शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवारांना 6 महिन्याची मुदत देण्याबाबत। आता आपला जो LLB 3 इयरचा 5 इयरचा कोर्स आहे तो व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मोडतो। तर यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना 6 महिन्याचं कास्ट व्हॅलिडिटीसाठी मुदत वाढ देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। यापूर्वी जर आपण पाहिलं तर शासन निर्णय दिनांक 22 जुलै 2024 अन्वये, डेट लक्षात ठेवा, यामध्ये एक केस देखील आपण पाहणार आहोत। 22 जुलै 2024 अन्वये राज्यात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच SC-BC प्रवर्गासाठी 24-25 मधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना 6 महिन्याचं मुदतवाढ ही दिलेली होती। ज्या दिवसापासून SC-BCच्या उमेदवारांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता त्या दिनांकापासून 6 महिने कालावधी मराठा कास्टच्या स्टुडंटना हा देण्यात आलेला होता कास्ट व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी। इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना देखील शैक्षणिक प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि त्या अनुषंगानेच इथं शासन निर्णय झालेला आहे। तर राज्यात सुरू असलेल्या 24-25 या वर्षातील विविध शैक्षणिक संस्थांतील प्रवेशासाठी त्यामध्ये फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत। तर जे रेग्युलर कोर्सेस आहेत त्यासाठी हे नसणार आहे। इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये अशा विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे। सदर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा अशा उमेदवारांना प्रवेश रद्द होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि विद्यार्थी स्वतः जबाबदार या गोष्टीला राहणार आहेत। म्हणजेच ओबीसी स्टुडंटना त्याचबरोबर SC-BC कास्ट मराठा स्टुडंटना त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट CET सेलच्या वेबसाईटला किंवा कॉलेजमध्ये सबमिट करण्यासाठी 6 महिन्यांची वाढ देण्यात आलेली आहे। तर आता आणखीन इथं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही डेट लक्षात ठेवा। हा जो मराठा कास्ट साठी SC-BC साठी जो GR आला होता तो 22 जुलै 2024 रोजी आलेला होता आणि त्याच संदर्भात LLB प्रवेशासाठी एका विद्यार्थिनीनं न्यायालयात धाव घेतली होती आणि इथं जात वैधता प्रमाणपत्र उपलब्धतेअभावी प्रवेश रद्द ठरला जाणार असल्याने विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। तर हा मॅटर काय आहे, तर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्धतेअभावी प्रवेश रद्द ठरला जाणार असल्याने एका विद्यार्थिनीने उच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केली। कास्ट व्हॅलिडिटी अर्ज दाखल असल्याने शासनाच्या 22 जुलै 2024 जो की मराठा कास्टसाठी जो GR काढला होता हे परिपत्रकाचा संदर्भ देत प्रवेश रोखला जाऊ नये अशी भूमिका याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडली। त्यावर विद्यार्थिनीचा प्रवेश रोखू नये असे आदेश देखील दिले असून जात वैधता प्रमाणपत्र समितीने पुढील 4 महिन्यात जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना खंडपीठाने दिलेल्या आहेत। विधी शाखेच्या 5 वर्ष कालावधीच्या LLB अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश निश्चितीसाठी म्हणजेच ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी
29 तारीख ही लास्ट डेट होती आणि त्यानुसार पूर्वा डांगळे हिच्यासाठी बहीण ऐश्वर्या डांगळे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याच्यामध्ये या प्रकरणात वरिष्ठ वकील ऍडव्होकेट किशोर पाटील, ऍडव्होकेट अमर गर्टे आणि ऍडव्होकेट अशोक कदम यांनी युक्तिवाद केला. ऐश्वर्याकडे 2019 मध्ये जात वैधता प्रमाणपत्र असून तिची सख्खी बहीण पूर्वा हिने देखील प्रमाणपत्रासाठी यापूर्वीच अर्ज केलेला होता, परंतु त्यांना ते आणखी सर्टिफिकेट मिळालेलं नव्हतं, तर त्यांना त्यासाठी मुदतवाढ द्यावी कारण इथं मराठा कास्टला दिलेला आहे म्हणून त्यांनी ती पिटिशन दाखल केली आणि त्यांना 4 महिन्याचा टाइम वाढवून दिला. तर ही गोष्ट 30 ऑगस्ट 2024 म्हणजे 29 तारखेला 30 तारखेचं ही गोष्ट आहे आणि त्याचाच रेफरन्स घेऊन या ठिकाणी हा 5 सप्टेंबरचा GR आलेला आहे. आता प्रश्न असा पडतो, मराठा कास्ट स्टुडंटचं झालं, त्याचबरोबर ओबीसी स्टुडंटचं झालं, तर मग SC ST च्या विद्यार्थ्यांचं काय होणार? त्यांना यासाठी कास्ट व्हॅलिडिटी किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का? तर याच गोष्टीचा रेफरन्स घेऊन या देखील विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करण्यामध्ये ज्यांनी ऑलरेडी ऍप्लिकेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना देखील मुदत ही वाढवून भेटू शकते. सध्या तरी ओबीसी स्टुडंटला हे दिलेलं आहे, SCBC स्टुडंटला हे फॅसिलिटी दिलेली आहे. जर SC ST चे कोणी स्टुडंट असतील तर ते देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करू शकतात. असं एखाद्या कुठल्या विद्यार्थ्याची अडचण असेल ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशन केलेलं आहे परंतु आणखीन त्यांना व्हॅलिडिटी मिळाली नसेल तर असे विद्यार्थी न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करू शकतात आणि त्यांना देखील या बेसवरती मुदत वाढून मिळू शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट मध्ये सांगा. तुमच्या काही समस्या असतील तर त्या देखील विचारा. धन्यवाद.